नाही नाही, दोन गोष्टी आहेत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांची युती ही युतीची वीण आहे ती घट्ट आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच बघितलं की काही अपक्षांनी बंडखोरी केली, बंडखोरी काही कार्यकर्त्यांनी केली, अपक्ष म्हणून ते रिंगणामध्ये आहेत. पण भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांनी चांगला स्टँड घेतला, या सगळ्यांना पक्षातून निलंबित केलेला आहे आणि त्यामुळे तो काही प्रश्न राहणार नाही. तुम्ही दुसरा जो प्रश्न मिळणार रसदीचा, तर असा काही विषय आमच्या दृष्टीने अजिबात विचारात घेण्यासारखा नाही आहे. दोन गोष्टी आहेत. आज मी तळवड्यामध्ये प्रचाराला आहे, माझे सगळे युतीतले सगळे सहकारी सोबत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये जिल्हा परिषदसाठी आमचे संदीप गावडे हा भारतीय जनता पार्टीचा एक युवा चेहरा, एक उमदं नेतृत्व या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये उभं आहे. त्याचप्रमाणे मळगाव पंचायत समितीला गौरव मुळीक हे सुद्धा कमळ निशाणीवर भारतीय जनता पार्टीतर्फे महायुतीकडून उभे आहेत आणि त्याचप्रमाणे सुष्मिता जाधव या धनुष्यबाण या निशाणीवर आमच्या उमेदवार महायुतीच्या आहेत तळवडे पंचायत समितीच्या. ह्या तीन उमेदवारांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना मी पर्वासाठी शुभेच्छा देतो. जिल्हाभरातील जे काही मतदार आहेत त्यांनी आजपर्यंत लोकसभा निवडणूक असेल, विधानसभेच्या तिन्ही जागा असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील, त्यानंतर झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुका असतील, या सगळ्यामध्ये युतीला भरघोस पाठिंबा दिलेला आहे. मला वाटतं तोच हे ट्रेंड जो आहे तो पुढे चालू राहील. कारण सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला आता हे पटलेलं आहे की महायुतीच्या सरकारशिवाय आपलं कल्याण, आपलं भलं कोणी करू शकत नाही. त्यामुळे सगळी जनता आमच्या पाठीशी आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या जनतेने या युतीच्या सोबत राहावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मोठ्या मताधिक्याने आमच्या सगळ्याच उमेदवारांना या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं, अशा प्रकारचं आवाहन मी सगळ्यांना करतो. दुसरं त्याचबरोबर आहे की या सगळ्या इलेक्शनमध्ये मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सगळ्याच मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडलं पाहिजे आणि मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे.